महाराष्ट्र. शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. अरे शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. भगव्याशिवाय नमत नाही, शुभाशिवाय झुकत नाही, शुभांशिवाय झुकत नाही. दिला तर दणका, मोडला तर मनका, बोललो तर एकदाच आणि झुकलो तर मुद्रा. असा मानाचा मुद्रा करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कान आहे. शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कान आहे. आजच्या 16व्या शतकात शिवनेरीत तारा चमकला, तोफांचा गडगडाट झाला, सनईच्या उड्या वाजू लागल्या. अरे सह्याद्रीच्या खुशीतून एक हरळ गुणगुणली, माझा राजा जन्माला आला, दीनदलिताचा बाप जन्माला आला, माझा राजा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. काळजात आमच्या रक्तात वाहते राजे, काळजात आमच्या रक्तात वाहते राजे. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थ तरी माहितीये का? छत्तीस हातीचे बळ असणारा, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वास्तव्य असणारे, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मारणारे, परत न फिरणारे, जनतेचा राजा अशा महाराजांना माझा कोटी कोटी प्रमाण, माझे कोटी कोटी प्रमाण. रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही, त्याच्या शौर्याला तोड नाही. अतंग आहे त्याचं शौर्याचं पान, तो त्या सूर्याची शान, मराठी मानेचा धगधगता अभिमान. अरे काळीज आहे सह्याद्री, अरे काळीज आहे सह्याद्री, त्याला शिवशंभीचा अभिमान. ज्याचा देवालयातलं पहिलं स्थान, ज्याचा इतिहास आठवला तरी डोळ्यात पाणी आणि अंगावर शार आल्याशिवाय राहत नाही, असे ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रहो, आज खऱ्या अर्थाने आपण म्हणतो राज तुम्ही पुन्हा जन्माला या. पण काय करणार राज येऊन? ह्या महाराष्ट्राची अशी अवस्था बघून राजा म्हणतील काय होता माझा महाराष्ट्र आणि काय केला हो. आज खऱ्या अर्थाने प्रश्न पडतो, खरंच का आपल्याला एवढ्या महाराजांनी सुविधा करून दिल्या तरी आपला महाराज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराज हे नाव घेताना आपण त्यांच्या विचारांना जाणतो का हो? त्यांच्या विचारांवर चालतो का? तर नाही. आजही समाजात अत्याचार, भ्रष्टाचार, स्त्रीवर अन्याय होत आहे, जातीवर भेदभाव होत आहेत. आणि काय आपण म्हणतो राजांनी आपल्याला एवढं सारं करून दिलं तरी आपल्याला राजांची गरज होती. म्हणूनच मला असं वाटत आहे आजच्या संयोजकांनी वक्तृत्व स्पर्धेचा विषय ठेवला असावा की छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा महाराष्ट्र. आजच्या या महाराष्ट्राची अवस्था बघून खरं तर धैर्य हवा असेल तर शिवरायांसारखं, जिद्द हवी असेल तर शिवरायांसारखी, न्याय हवा असेल तर शिवरायांसारखा आणि पराक्रम हवा असेल तर शिवरायांचा सारखा. एक होते शिवाजी, भीती नव्हती कोणाची, चिंता होती परिणामाची, पण साथ होती आई भवानी मातेची आणि त्यांच्या मावळ्यांची. आजचे मावळे काय हो? आजचे मावळे सकाळी किती वाजता उठतात विचारा त्या मावळ्यांना. माझे शिवरायांच्या मावळ्यांना एक वेगळीच नशा होती. आजच्या मावळ्यांना कोणती नशा आहे ते तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्या मावळ्यांना, त्या काळच्या मावळ्यांना नशा होती की आपण फक्त स्वराज्यासाठी लढलं पाहिजे, आपण फक्त स्वराज्यासाठी झिंजलं पाहिजे आणि आपण स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मित्रहो, शिवजयंती फक्त मोठी गाजवत बेंड बाजा लावून केली म्हणजे ती मोठी झाली का? तर नाही. आपण आपल्या स्वराज्यासाठी किती कष्ट करतो, किती पराक्रम करतो ह्यावर अवलंबून आहे की ती शिवजयंती कशी असावी. तेव्हाच त्या शिवरायांना अभिवादन होईल की माझा महाराष्ट्र ते ठणकून सांगतील अरे हा माझा महाराष्ट्र आहे, अरे हा माझा महाराष्ट्र आहे. सागराचं पाणी कधी आटणार नाही, त्या माऊलीची माया कधी तुटणार नाही. अरे एक जन्म काय 1000 जन्म गेले तर नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही, तर नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही. मित्र हो खरं तर आजच्या महाराष्ट्राला गरज आहे ते म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाची, शिवरायांच्या जिद्दीची. आजच्या युवकांना जर शिवरायांचा पराक्रम गाजवला
किंवा आजच्या युवकांना शिवरायांची जिद्द, प्रामाणिकपणा, निष्ठा, राज्यप्रेम हे जर घेतलं तर नक्कीच आपला हा महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आलं की ते गेलं की ते उडून गेला भरारा. अरे आलं की ते गेलं की ते उडून गेला भराराला. संपलं नाही, संपणार नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखुनी आग. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखुनी आग. देव आमचा छत्रपती, एकटा धान्या वाघ. असे माझे महाराज होते. आणि काही क्षण विसरता विसरून येत नाही. काही क्षण विसरतात असे नाही, पण काही क्षण विसरता विसरून येत नाही. तो आजचा दिन आहे, तो आजचा दिवस आहे. आपल्या शिवरायांचा जन्म झाला. जो निधाच्या घामाने भिजला तो देश गौरवासाठी झिजला. आणि अशाच या महान मानवाचे निधन रायगडावर झाले. थोर तुमचे उपकार कधी ना फिटणार. सूर्य चंद्र असेपर्यंत नाव नाही मिटणार. सर्वांनी गर्जना करायची. त्या रायगडाच्या पायथ्याशी आवाज गेला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी.